नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, थोडंसं आपण पूर्वीचा जो काळ आपण वडिलांचा जो काळ होता, जो वडिलांचा काळ होता, त्या काळामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट होती जीवन जगत असताना आपली, की एक घर असायचं, एक नोकरी असायची आणि एक फिक्स पगार काहीतरी असायचा आणि त्यातच आयुष्य हे संपत होतं. कारण आत्ताचं सध्याचं युग आणि पूर्वीचं जर युग पाहिलं सा, थोडंसं 5-50 वर्षाचा जर फरक हे आपल्या जीवनामधील पाहिला सा, तर त्यावेळी छानशी एक नोकरी असायची आणि ती नोकरी सिक्युरिटी असायची, गॅरंटी असायची आणि एक घर असायचं, त्यामध्ये संपूर्ण कुटुंब राहत होतं आणि त्या नोकरीवर माणसाचं आयुष्य संपूर्ण जात होतं. पण आत्ता जसं जग बदलत चाललं आहे तसं आपला स्वभावसुद्धा बदलत चालला आहे आणि पूर्वीच्या काळी जसं ज्या पद्धतीनं एकच पगार होता आणि जी सिक्युरिटी होती, सुरक्षितता होती त्या नोकरीची आणि एक घरोबा होता, घर होता, संसार होता किंवा एक सुरक्षितता त्या कुटुंबाची होती, ती आता पाहिलीसा तर आपण आपल्या जीवनात ती कुठंतरी लोप पावत निघाले असं वाटत आहे. कारण हे जीवन जर मित्रांनो आपण पाहिलं तर आता सध्या एक गॅरंटेड अशी नोकरी मिळणं अतिशय फार अवघड झालेलं आणि शासनाचे काही निर्णय जे आता पावलोपावली बदलत आहेत, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सरकारी नोकरी लागणं हे दुर्मिळ झालेलं आहे आणि सरकारी नोकरीच्या काही तरुण आता पाठी लागण्यापेक्षा जास्तीत जास्त खाजगी एकापेक्षा अनेक इन्कमवर जास्तीत जास्त भर देऊन आपण आपल्या जीवनाचा स्टेबल इन्कम कसा राहील हे पाहत आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो, आजच्या ह्या युगामध्ये जे कलियुग चालू आहे, या युगामध्ये आपण एकाच इन्कमवर किंवा एकाच उत्पन्नाच्या स्तोत्रावर जर आपण अवलंबून राहिलो तर कधी अडीअडचण आपल्या जीवनात येतील सांगता येत नाही. आपण जर 2019चा काळ जर पाहिला तर त्या काळामध्ये मित्रांनो अनेक चांगल्या व्यक्तींच्या नोकऱ्या गेल्या आणि त्या नोकऱ्यामध्ये फिक्स एकच नोकरी असल्यामुळं नोकरी जाता येत नव्हतं, घर खर्च चालवणं अवघड झालं होतं आणि त्यानंतर थोडंसं माणसाला समजून आलं की जीवनामध्ये एकाच इन्कमवर अवलंबून राहणं फार आपली जीवनामधील मोठी चूक होऊ शकते. त्यासाठी आता मित्रांनो, जास्तीत जास्त तुमचा एक नोकरी असेल तर दुसरा तुमचा साईड इन्कम पाहिजे, तिसरा साईड इन्कम पाहिजे, 3-4 जर तुमचे इन्कम व्यवस्थित अनेक मार्गानं जर तुमचा पैसा येत असेल तर एखादा तुमचा व्यवसाय अशा काही कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये जसे बंद पडलेत, नोकऱ्या बंद पडल्या, काही व्यवसाय बंद पडलेत, तसं जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना अनेक संकट आपल्या जीवनामध्ये मित्रांनो येऊ शकतात आणि या संकटांना जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो स्टेबल राहणं गरजेचं आहे. कारण फार महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर एकापेक्षा अनेक इन्कमवर जोपर्यंत आपण अवलंबून राहत नाही तोपर्यंत आपण आपलं जीवन व्यवस्थित घालवू शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीतली जी सिक्युरिटी ते असते ती फार कमी आपल्या जीवनामध्ये मिळत असते आणि त्यासाठी जास्तीत जास्त आपले इन्कम ह्या कलियुगात असणं मित्रांनो फार गरजेचं आहे. त्यामुळं मित्रांनो, आपण आपलं जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ता सध्या ह्या युगामध्ये कुणीही जरी असलं तरी एका व्यवसायावर अवलंबून राहून चालणार नाही, एका इन्कमवर अवलंबून चालणार नाही, तर एक वेगवेगळे व्यवसाय करून किंवा वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग आपण प्लॅनिंग करून वेगवेगळ्या मार्गातून वेगवेगळ्या व्यवसायातून आपण इन्कम मिळाला पाहिजे. तरच आपण सध्याच्या युगामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थिरतावर राहू शकतो. जर तुमचा एकच इन्कम असेल आणि तो जर इन्कम काही कारणास्तव जर बंद पडला, समजा तुमची एखादी नोकरी असेल, तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीजमध्ये काम करत असाल, सदरची इंडस्ट्री थोडीशी बंद पडलेली असेल तर तुम्हाला तुमचा दुसरा जॉब हुडकस्तर किंवा दुसरा जॉब शोधस्तर तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत असतं. त्यासाठी तुम्ही जॉब करत असतानाच साईडचा इन्कम असा पद्धतीनं आला पाहिजे की तुम्हाला महिन्यापेक्षा 2 महिने 4 महिने वेळानं जरी नोकरी दुसरी लागली तरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये स्थिर स्थावर राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही एकापेक्षा अनेक इन्कममधनं तुम्ही पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्याचं युग असं आहे मित्रांनो की एकाच इन्कमवर जर तुम्ही अवलंबून राहत असाल तर तुमचं जीवन धोक्याची घंटा वाजवत आहे हे लक्षात ठेवा. कारण
2पेक्षा अधिक ठिकाणी होऊन तुमचा जर इन्कम आर्थिक बाजू जर कमकुवत भक्कम होत असेल तरच तुम्ही जीवनामध्ये स्थिर स्थावर राहू शकता. एक ठिकाणचा इन्कम म्हणजे धोक्याची घंटा आहे. त्यामुळं 2, 3, 4 ठिकाणी अनेक ठिकाणी होऊन तुम्हाला इन्कम चांगल्या पद्धतीनं पैसा मिळवला आला पाहिजे. कारण एक म्हणताना 2 जरी बंद पडले तर 2-3 ठिकाणी तुमचा चांगल्या पद्धतीने इन्कम येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, जीवन जगत असताना फार महत्त्वाचे आत्ताच्या काळामध्ये की 2पेक्षा जास्त तुमचा ठिकाणी येऊन इन्कम सोर्स आर्थिक बाजू भक्कम झाली पाहिजे. ह्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. धन्यवाद.